नाश्ता वगैरे झालेला, डमरूला पण नाश्ता दिलेला, तो पण झोपलेला. तर म्हटलं आता क्लासला निघायचं आपल्याला, तर त्याच्या आधी भांडे घासून घ्यावा. आणि भांडे घासल्यानंतर मला करायची होती आंघोळ, तर ते पण सगळे कामं करून तयार वगैरे झाले आणि क्लासला जायला निघाले. तर थोडंसं बघितलं स्वतःला आणि फोनचा पण जरा शो ऑफ केला. शो ऑफ नाही म्हणजे बघा, चांगला दिसतोय, खूप छोटा वाटतोय मला फोन, पण ठीक आहे आता, कारण की मोठ्या फोनची सवय होती. त्यानंतर क्लासला जाता जाता सिग्नल लागलेला ट्रेनचा. त्यानंतर क्लासला पोचले, क्लास वगैरे झाला आणि क्लासमध्ये आम्हाला सर्टिफिकेट भेटलेलं. म्हणजे आम्ही एक IT जीनियसची टेस्ट दिलेली, तर त्याचं सर्टिफिकेट आम्हाला भेटलेलं आज. त्यानंतर डायरेक्टली घरी आले. घरी आल्यानंतर बघते तर काय डमरू झोपेतून उठलेला, तर मग त्याचं आणि माझं चाललेली लपाछपी. दुपारी काय नाही, असंच टाईमपास केला. डमरूसोबत थोडासा धिंगाणा चाललेला, त्याला पण बरं वाटत नव्हतं. तर रात्री मग त्याचा ताप वगैरे चेक केला तर त्याला 99 होता. त्याला बरंच नव्हतं वाटत, म्हणजे थोडंसं होतंच त्याचं डोकं गरम. मग म्हटलं त्याच्यासाठी आता जरा सॅरेलॅक्स बनवून घ्यावा. तर मग मखाने वगैरे, पोहे, ओट सगळं माझं काम चालू होतं. तोपर्यंत इकडं डमरूने केलेला कुटाणा. त्याच्या बापूचं एक पुस्तक होतं गाड्यांचं, तर ते त्यांनी फाडून टाकलेलं. बघा कसं 2 तुकडेच केलेत त्यांनी. त्यानंतर माझं सॅरेलॅक्स ते पावडर करायची राहिली होती, तर मग मी ती पटपट करून घेतली. त्यानंतर आज जेवायला तर काय बनवायचं नव्हतं, दुपारचंच होतं आणि थोडासा फक्त भात बनवायचा होता, तर तो मम्मीने बनवलेला. तर असाच होता दिवस आणि डमरू खूपच त्रास देत होता. तुम्ही बघा पुढे कसं काय करत होता. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. असं केलं नाही तर रडायला येतं ना. आता कसं काय करायचं आता हे? असं आता मीच रडू आता.